आता खूप जण तुम्हाला खूप वेगवेगळे सजेशन्स देतील की तुम्ही हे वापरा, ते वापरा, उन्हाळ्यामध्ये या गोष्टी चांगल्या आहेत, हे प्रोडक्ट्स चांगले आहेत. पण कितीही महागडं फाउंडेशन वापरा, कितीही चांगले सेटिंग स्प्रे वापरा, कॉम्पॅक्ट वापरा, लूज पावडर वापरा, काहीही वापरा, 2 ते 3 तासानंतर या भयानक उन्हाने तुमचा मेकअप हा वितळणार म्हणजे वितळणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आणि कितीही चांगले प्रोडक्ट्स वापरले तरी ॲट दी एंड तुमचा मेकअप केकी दिसायला लागतो. कुठेतरी फाउंडेशन कॉम्पॅक्ट पावडर असते ना, ती एकदम अशी साठलेली दिसते, कुठेतरी ती पूर्ण घामाने उघळून वितळून गेलेली असते, तर तिथं काहीतरी वेगळी स्किन दिसते आणि खूप पॅचेस पडतात. मग आता नेमकं उन्हाळ्यात मेकअप करायचा कसा, उन्हाळ्यात चेहरा नेहमीच ग्लोई आणि फ्लॉलेस ठेवायचा कसा, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. हाय गाईज, नमस्ते. मी स्वप्निता. मी एक फॅशन स्टुडंट आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओ बनवते. त्यामुळे जर तुम्ही या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. सगळ्यात पहिली महत्त्वाची टिप ती म्हणजे फॉलो युअर बेसिक स्किन केअर रुटीन. आपलं स्किन केअर रुटीन आपल्याला फॉलो करायचं आहे. आता इतक्या उन्हाळ्यामध्ये आंघोळ करून आल्यानंतर लगेच आपल्या चेहऱ्याला घाम येतो, आपली बॉडी परत भिजते. मग असं वातावरण असेल, थोडंसं दमट वातावरण असेल तर तुम्ही आंघोळ करून आल्यानंतर लगेच स्किन केअर प्रोडक्ट्स अजिबात वापरू नका. थोडा वेळ थांबा, तुमच्या स्किनला न्यूट्रल पोझिशनमध्ये येऊ द्या, थोडंसं काम डाऊन होऊ द्या आणि त्यानंतर मग प्रोडक्ट्स वापरायचे. आता शक्यतो असे प्रोडक्ट्स वापरा. आता सनस्क्रीन ही गोष्ट आता नॉन निगोशिएबल आहे, ती वापरायलाच पाहिजे. त्यामुळे असं सनस्क्रीन निवडा की त्यामध्येच थोडंसं मॉइश्चरायझिंग इफेक्ट सुद्धा असेल. खूप जास्त हेवी प्रोडक्ट्स, जितके जास्त प्रोडक्ट्स तुम्ही चेहऱ्यावरती लावाल ना तितकाच जास्त तुमच्या चेहऱ्याला घाम येतो. उन्हाळ्यामध्ये ही रियालिटीच आहे. खूप हेवी प्रोडक्ट्स वापरले तर खूप स्किन ऑइली होते आणि त्यानंतर ना ती खूप बेकार दिसायला लागते. सगळे प्रोडक्ट्स असे गळतात चेहऱ्यावरून, घामाने ना असे पूर्ण वितळून येतात. त्यामुळे शक्यतो ऑल इन वन प्रोडक्ट्स निवडायला ट्राय करा. जसं की मी इथं डॉक्टर शेटचा हल्दी आणि हायलुरोनिक ॲसिड सनस्क्रीन वापरते. हे सनस्क्रीन तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चराईज सुद्धा करतं, हायड्रेशन प्रोव्हाइड करतं. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा मॉइश्चरायझर लावायची काहीच गरज नाही आहे. तर सगळ्यात अगोदर छान सनस्क्रीन लावून घ्यायचं. मला शक्यतो थोडेसे हेवी सनस्क्रीन्स आवडतात, पण हे पहिलं सनस्क्रीन आहे अशा कन्सिस्टन्सीचं जे मला फार फार आवडले आणि खूप जास्त ग्लो प्रोव्हाइड करतो चेहऱ्याला. मॉइश्चरायझिंग इफेक्ट जबरदस्त आहे. तुम्ही खरंच लगेच डिफरन्स बघू शकता. सुरुवातीला माझा चेहरा कसा होता आणि आत्ता तुम्ही ग्लो बघा. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट आहे ते म्हणजे टॅन रेनेची ही pH बॅलन्स स्टिक. इतकी मस्त आहे, इतकी मस्त आहे. आणि याचा कलर तुम्ही बघा. तर वापरून माझं पूर्ण संपत आले. ब्लॅक कलर आहे. आता काळा कलर आहे म्हणून तुमच्या ओठांना वगैरे काळं, तुमचे ओठ काळे करेल असं नाही आहे. इट्स अ मॅजिकल स्टिक. आता ही pH बॅलन्स स्टिक आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही लावता ना तर तुमच्या स्किनच्या pH नुसार ना तो त्याचा कलर चेंज करतो. आता तुम्हाला लाईव्ह दाखवते मी, 1 मिनिट. आता थोडा वेळ असंच ठेवला ना ते हळूहळू गुलाबी व्हायला चालू होतं. आता तुम्हाला एक्स्ट्रा लिप बाम लावायला किंवा लिपस्टिक लावायची काहीच गरज नाही आहे. हे आपल्या लिप्सना ना खूप मॉइश्चरायझिंग इफेक्ट देतं. खरंच लिप बाम जेवढं तुमच्या ओठांना सॉफ्ट ठेवत नाही तेवढी भारी ही स्टिक ठेवते. खरंच मी माझ्या ओठांना शक्यतो कोणता लिप बाम वापरत नाही, कारण हळूहळू ना ओठ खूप जास्त चाप्ट आणि असे फुटलेले दिसतात थोड्या वेळानंतर. पण ही स्टिक इतकी भारी आहे, इतकी भारी. आता बघा, बोलता बोलता याचा कलर चेंज झालाय. कॅन यू सी दिस?
आता तुम्हाला थोडासा जास्त गुलाबी पाहिजे असेल ना, थोडंसं जास्त प्रोडक्ट लावलं तरी चालेल. आणि उन्हाळ्यासाठी मी हे का वापरते आहे, कारण आपण उन्हाळ्यामध्ये एकतर खूप घाम येतो, खूप म्हणजे खूप घाम येतोय. आणि हळूहळू ना प्रोडक्ट्स असे खूप बेकार, आणि लिपस्टिक जे आहे ते आपण पाणी पिलो, काहीतरी खाताना पाणी पिताना ना ट्रान्सफर होतात. तर आता तुम्ही काही खा, काही प्या, अजिबात तुमच्या ओठांचा कलर जात नाही, पूर्ण दिवस टिकतो, पूर्ण दिवस खरोखर. आता या स्टिकचा वापर आपण ॲज अ ब्लश आणि आय शॅडो म्हणून पण करायचा आहे. थोड्या वेळानंतर होतं गुलाबी. ओके, आणि ॲज अ आय शॅडो पण. ओके, दॅट्स इट. आता तुम्हाला मस्कारा लावायला आवडत असेल किंवा लायनर लावायला आवडत असेल तर वॉटरप्रूफ मस्कारा किंवा लायनर वापरा. त्यानंतरची गोष्ट म्हणजे इयरिंग्स. मी शॉर्ट कुर्ती घातली आहे म्हणून मी असे इयरिंग्स निवडले. आणि त्यानंतर आपली टिकली. ओके, ओके, आणि हा आहे माझा फायनल लुक.